भाई बहनों, आज की रोटी की और सदस्यों व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज के दिनांक 12 जुलै 2024 शुक्रवार। आपले आज देवाचे शब्द. मी तुझ्या हृदयात लपलो आहे यासाठी की मी तुझ्या विरुद्ध पाप करणार नाही. स्तोत्र 119 अध्याय 11 वचन. दाविदाची साक्ष आहे की मी तुझ्या शब्दांनी माझ्या अंतःकरणात लपलेले आहे यासाठीही मी तुझ्या विरुद्ध पाप करणार नाही. मी तुझ्या शब्दांनीच वाचवीन आणि मी सर्व उत्सुकतेने देवाची वचन खातो. आम्ही ते म्हणतो, हाय US मध्ये कोण आहे? जगात आहे त्यापेक्षा मोठे आहे. काय आहे योगानं अर्थात विधानाचे. आम्ही ख्रिस्त येशू आमच्या आत राहतो आणि पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहतो. आम्ही देखील प्रभूला अभिषेक केला आहे. हे पुरेसे नाही, परंतु आपल्या अंतःकरणात आपण देवाचे वचन देखील ठेवले पाहिजे. केवळ आपण पाप न करता देवाचे पुत्र होऊ. तो जतन करण्यापूर्वी मनुष्य पापामध्ये राहतो. एकतर प्रभू येशू ख्रिस्त किंवा त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. जर असे असेल तर त्याला काय आहे? पवित्र शास्त्र म्हणते, मनुष्याच्या मनापासून वाईट विचार, व्यभिचार, फसवणूक, वाईट, गर्विष्ठ, निंदक, गर्विष्ठपणा या मूर्खपणा या सर्व वाईट गोष्टी आतून येतात आणि मनुष्याला अपवित्र करतात. मार्क 7 अध्याय 21 वचन ते 23 वचन. म्हणून जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे तर तो एक नवीन निर्मिती आहे. जुन्या गोष्टी संपल्या आहेत. बघा, सर्व गोष्टी नवीन बनल्या आहेत. 2 कोरिंथियर 5 अध्याय 17 वचन. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे, प्रत्येक विश्वास ठेवला पाहिजे. हे हृदय भरणे आहे देवाचे वचन. हृदय कधीही रिक्त ठेवू नये. जर ते शून्य असेल तर भूतकाळात परत येणाऱ्या सर्व अशुद्ध आत्म्यांना आणि सातत्याने परत येण्याची संधी आहे. म्हणून प्रत्येकाची सुटका देवाचा मुलगा त्यांची हृदयाला भरून टाकामध्ये वाचे शब्द देवाची वचन आत्मा आणि जीवन आहे. जेव्हा हे शब्द हृदयात साठवले जातात तेव्हा आपण सैतानाची मुखावर सहज विजय मिळवू शकतो. विजयी व्हा आणि साक्षीदार जीवन जगतात. जेव्हा तुमचे हृदय देवाच्या शब्दांनी भरले आहे तेव्हा आपले तोंड स्पष्टपणे त्यांच्या सत्तेविषयी बोलतील. ते देवाची गौरव आणि वैभवाबद्दल बोलतील. हृदयाचे भरपूर प्रमाणात तोंड बोलते. मॅथ्यू 12 अध्याय 34 वचन. जेव्हा आपण मरियेविषयी वाचतो तेव्हा येशूची आई शास्त्र आम्ही पाहतो. त्यांची आई मेरी या सर्व गोष्टी तिच्या हृदयात ठेवतात. लूक 2 अध्याय 51 वचन. देवाचे मूल जर तुम्ही महत्त्व दिले असेल तर देवाची संदेश प्रभू तुम्हाला डोक्यावर व्यासपीठ करणार नाही. तुम्ही फक्त वरचढ आगेत खाली जाऊ नये आणि जे काही तुम्ही करीत आहात ते चांगले होईल. आपला प्रभू येशू ख्रिस्त, पवित्र आत्मा आणि देवाचे वचन नेहमी तुमच्यामध्ये आहे. पुढील ध्यानासाठी वचन. हा शब्द तुझ्या जवळ आहे, तुझ्या तोंडात आणि तुझ्या हृदयात. म्हणजे आम्ही ज्या विश्वासाचे वचन देतो. रोमन्स 10 अध्याय 8 वचन. दिवसासाठी बायबल वचन. सकाळी स्तोत्र 4 अध्याय 5 अध्याय 6 अध्याय. संध्याकाळी प्रसिद्धांची कृत्ये 17 अध्याय 16 वचन से 34 वचन. धन्यवाद.